42 लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री राम सातपुते साहेब गेल्या मतदानाच्या अगोदर ज्या पद्धतीनं आम्ही या लोकसभाच्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक गावावाडी वस्त्यामध्ये या ठिकाणी फिरल्यानंतर असं लक्षात येतं की देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार आणि या सोलापूरमध्ये एक म्हणजे ऊसतोडे कामगाराचा मुलगा, गरिबाचा मुलगा या ठिकाणी राम सातपुते यांना प्रचंड अशा मतानं निवडून देण्यासाठी या सोलापूरच्या जनतेने ज्या पद्धतीनं भरघोस मताने या ठिकाणी मतदान केलेलं आहे. आता आम्ही मतमोजणीला चाललेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व सोलापूर जनतेला आणि या ठिकाणी सर्वाला सांगू शकतो की लाखाच्या मताधिक्यानं राम सातपुते या ठिकाणी विजयी होतील असं या ठिकाणी मला वाटतं. दादा, उत्तर विधानसभा मतदारसंघातून किती लीड जाईल राम सातपुते? उत्तर विधानसभामध्ये सर्वात जास्त लीड जाईल म्हणजे 60,000पेक्षा जास्त मताचा लीड उत्तर विधानसभा मतदारसंघातून. कारण का मी त्या उत्तर विधानसभा मतदारसंघामध्येच राहतो. ज्या पद्धतीनं आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब महायुतीमध्ये असल्यामुळं त्या भागातला जो राष्ट्रवादीचा असेल किंवा आम्हाला मानणारा त्या भागातला जो मतदार असेल त्या मतदारांनी भरघोसपणे या ठिकाणी राम सातपुतेंना मतदान केलेलं आहे आणि विक्रमी मताचा लीड शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मिळेल असं मला वाटतं. अक्कलकोटची काय स्थिती राहील? अक्कलकोट विधानसभासुद्धा शहर उत्तरच्या नंतर अक्कलकोटचा नंबर लागतो. अक्कलकोटचा नंबर झाल्यानंतर त्या ठिकाणी दक्षिण तालुक्याचा लागतो आणि 4था नंबर लागतो तो मध्य सेंट्रलचा लागतो. या चारही विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी ह्या भागातली जनता राम सातपुते यांना भरघोस मताचा लीड मिळेल या ठिकाणी मला या ठिकाणी विश्वास वाटतो. आणि जी मोहोळ विधानसभा आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा जी क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा अल्पमताचा लीड रामभाऊ सातपुते यांना मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं.